नमस्कार. मुंबईच्या बृहन्मुंबई महानगरपालिका केएम रुग्णालयातील सेवानिवृत्त सौ निलिमा सुभेदार बनसोडे यांच्या सेवानिवृत्त सोहळ्यानिमित्त आज या ठिकाणी सिस्टर, कर्मचारी व या ठिकाणी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. नमस्कार. आज आपण आहोत मुंबईच्या केएम रुग्णालयामध्ये. आपण पाहू शकता की आज या ठिकाणी बनसोडे मावशी आज या ठिकाणी सेवानिवृत्त होतात. मध्ये केएम रुग्णालयामध्ये आज या ठिकाणी आपण पाहू शकता की सौ निलिमा बनसोडे आज बनसोडे ताई रिटायर होत आहेत, सेवानिवृत्त होत आहेत. गेल्या अनेक वर्ष त्यांनी आपल्या या ठिकाणी कार्यरत सेवा केलेली आहे. केएम रुग्णालयामध्ये येणाऱ्या हजारो लाखोंच्या संख्येने या ठिकाणी नागरिक आपल्या उपचारासाठी येत असतात. अशावेळी ह्याच कार्यालयातील ह्याच हॉस्पिटलमधले जे सेवा पुरवण्याचं कार्य करतात ते गेल्या अनेक वर्ष प्रामाणिकपणे निष्ठेने कार्य करतात. आज या ठिकाणी निलिमा बनसोडे आज या ठिकाणी सेवानिवृत्त होत आहेत. आज आपल्याकडे कस्तुरबा हॉस्पिटलचे CEO डॉक्टर अमोल सरोदे या ठिकाणी उपस्थित आहेत. अमोल सर, काय सांगाल, काय शुभेच्छा द्याल? आज जवळपास 30-32 वर्षाच्या सर्व्हिसनंतर निलिमा बनसोडे ताई हे आमचे केएमचे स्टाफ हे सेवानिवृत्त होत आहेत. त्याबद्दल त्यांना शुभेच्छा. त्यांचं आरोग्य आणि त्यांच्या ज्या मनातल्या सर्व इच्छा आहेत त्या पूर्ण हो आणि जे उर्वरित जे पुढचं आयुष्य आहे त्यामध्ये त्यांना सुख, समृद्धी, संपन्नता ही मिळो ही आमची सदिच्छा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेडिकोज असोसिएशन तसेच केएम जयंती उत्सव कमिटी, महाराष्ट्र असोसिएशन रेसिडेंट डॉक्टर मार्ट या सर्व संघटनांच्या प्रतिनिधी म्हणून मी त्यांना शुभेच्छा देत आहे. जवळपास 20 वर्षापूर्वी मी इथं MBBSला होतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेडिकोज असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही इथं काम केलं. इथं आमची पोस्टिंग असायची या वॉर्डमध्ये, लेबर रूममध्ये. तर त्यावेळेस कदाचित मावशींची भेट झाली असावी त्यावेळेससुद्धा, परंतु आता बरीचशी मंडळी रिटायर झाली. परोळेकर सर होते त्यावेळेस HOD होते इकडं. तर अशा अनेक या वॉर्डच्या संदर्भातल्या आठवणी आहेत. मावशींचं काम हे एक हॉस्पिटल ही एक टीम असते. त्यामध्ये अगदी कर्मचाऱ्यांपासून ते डीनपर्यंत हे सर्वांनी मिळून एक संघाने काम केलं तर त्या माध्यमातून अत्यंत उत्कृष्ट अशी रुग्णसेवा घडते. आणि हा जो वसा आहे समोर तथागत बुद्धांची मूर्ती आपल्याला दिसते, तर तथागत बुद्धांचा विचार, महापुरुषांचे विचार आणि सर्व सिनियर्स, डीन या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली ज्यावेळेस आपण काम करत असतो त्यावेळेस एकमेकांच्या सहकार्याने, आणि हे आपलं काम आहे. आपल्याला आपण ज्या ठिकाणी आपण नोकरीला आहोत, ज्या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आपल्याला भाकर मिळते, त्यांची अत्यंत प्रामाणिकपणे या कामाची उतराई या मावशींनी केलेली आहे. जवळपास 30 वर्ष सेवा, ती पण या लेबर रूममध्ये. तसं बदली होत राहते, परंतु मावशींनी अत्यंत उत्कृष्ट सेवा केली. या माध्यमातून त्यांचे सिनियर सिस्टर्स असतील, परत त्यांचे कुटुंबातले निकटवर्तीय आप्तइष्ट नातेवाईक या सर्व आता इथं उपस्थित आहेत. त्यांना शुभेच्छा द्यायला मी एवढं सांगेन की सेवानिवृत्ती हा जो प्रकार आहे तो रिलेटिव्ह टर्म आहे. तरी आपण सेवानिवृत्त झालो असो तरी त्या पद्धतीनं कुठं तर कुठल्या सामाजिक संस्थेला किंवा कुठं तर हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण अटॅच राहणं गरजेचं आहे. कारण आपल्याकडे ते स्किल आहे. डॉक्टर्स असो, नर्सेस असो, इथले स्टाफ असो, यांनी रुग्णसेवा केलेली, रुग्णांच्या सेवेबद्दलची जी माहिती आहे, रुग्णसेवा ही ईश सेवा आपण म्हणतो, तर त्या माध्यमातून आपल्याला ते असं समजूया की निसर्गानं निवडलेलं आहे त्या कामासाठी. तर आपण न थांबता कुठं तर सेवा देत राहणे. आणि परत आपले जे स्टाफ आहेत, नर्सिंग स्टाफ आहेत, परत इथं कोण टीकेचे लोक उपस्थित असतील तर त्यांनी सुद्धा मावशींचे जे काही ड्यू वगैरे सगळे असतील तर ते बघून लवकरात लवकर त्यांना जे त्यांचं रिटायरमेंटचं जे काही पुढचं प्रोसिजर्स आहेत, डॉक्युमेंटेशन आहे, ते सगळं करावं. आणि सर्वांनी ज्यावेळेस पण मावशी इथं येतील किंवा आमच्या कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये येतील त्यावेळेस मावशींना नक्कीच आपण सर्वजण त्या माध्यमातून कुठलीही गरज लागली तर आपण त्यांना हजर राहायचं आहे. कारण हीच एका कर्मचाऱ्याची ती असते. वैयक्तिक हेवेदेव होत राहतात, परंतु ज्यावेळेस कर्मचारी रिटायर होऊन आपल्याकडे येतो त्यावेळेस आपलं त्याच्यावरचं प्रेमी कर्मचारी म्हणून एक हॉस्पिटलची सेवा केली म्हणून असलं पाहिजे. ते प्रत्येकाने आपण ती जबाबदारी पार पाडली पाहिजे. या प्रसंगी आमचे बंधू
कदम साहेब यांनी मला खास विनंती केली की सर तुम्ही या हॉस्पिटलच्या आहात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेडिकल असोसिएशनचे फाउंडर प्रेसिडेंट आहात, तर या प्रसंगी अत्यंत चांगली सेवा केलेली आहे आणि इथून पुढं सुद्धा आंबेडकरी चळवळी किंवा तशा पद्धतीने हॉस्पिटलच्या यामध्ये यांची काम करण्याची इच्छा आहे, तर तुम्ही येऊन 2 शब्द शुभेच्छा देऊन जा. मावशींचा आमचा संबंध आलाच असेल, परंतु इथल्या सर्वांनी जी अरेंजमेंट केली, हा लेबर वॉर्ड मला वाटलं की तिथं मेडिसिनच्या हॉलमध्ये वगैरे असेल, पण मी शोधत इथं आलो, पण चांगली अरेंजमेंट केलेली आहे. आणि मावशी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. रिटायरमेंट नंतर सगळ्या फॅमिली मेंबरनी आता इतक्या वर्ष त्यांनी रुग्णांची तर सेवा केली, पण तुमचीही सेवा त्या मावशीच्या माध्यमातून घडलेली आहे. तर तुम्ही आता उतार वयात आणि रिटायरमेंट झाल्यानंतर सर्वांनी तिला तशा पद्धतीचं न कुठली मनात शंका कुशंका येऊ देता त्यांना साथ सहयोग करायचा, सपोर्ट करा, त्यांच्या तब्येतीची काळजी घ्या एवढं बोलतो. आणि मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. मावशींना परत एकदा रिटायरमेंटच्या शुभेच्छा. आज आपल्यासोबत सिस्टर देखील आहे. सिस्टर काय सांगाल, काय शुभेच्छा द्याल? निलिमा मावशी यांनी आतापर्यंत 30 वर्ष सर्व्हिस दिली आहे आणि ते आतापर्यंत सगळ्यांना हव्याशाच होते आणि हव्याशाच वाटणार आहे. आणि याच्या पुढचं त्यांचं आयुष्य सगळं असं समृद्धीचं, सौख्याचं आणि मी पंचशील सामाजिक संस्था नेहरूची महिला अध्यक्ष आहे. रमाई स्मारक झालीच पाहिजे या कल्याण ग्रुपची पण सदस्य आहे. आणि दादांनी मला सांगितलं की अशाच समाजसेवा करणारे आपल्या निलिमाताई आहेत. आणि खरं तर मला त्यांचं आताचं जे सगळं तुमचं प्रेम त्यांच्यावरचं बघून खरंच खूप भारावून गेली मी की खरंच त्यांनी काहीतरी चांगलं काम केलं असेल, त्यामुळे तुम्ही एवढे सगळेजण त्यांच्याबद्दल असं बोलताय. निलिमाताई सुद्धा सामाजिक कार्यामध्ये सहभागी आहेत आणि आता तर रिटायर झाले, त्यामुळे त्यांनी जास्तीत जास्त वेळ आपल्या समाजकार्यासाठी जेव्हा हीच अपेक्षा आहे माझी. आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. तेव्हापासून त्यांना ओळखतो. त्यांचा स्वभाव तेवढा सुंदर आहे की विचारता सोय नाही. कुठलाही काम असू दे, वॉर्डमध्ये सर्वंट नसू दे, तरी पण त्यांनी आतापर्यंत कधी काय बोललेले नाही आहे. ते सगळ्यांचं काम ते एकट्या यांनी पार पाडतात. त्याच्यामुळे मी आता जास्त काय बोलत नाही, कारण तेच रिपीट होत राहणार. आता जास्त बोलले आहे. धन्यवाद. म्हणजे बॉस सारखे अगदी राहतात, त्यामुळे सगळे आम्ही आनंदात असतो. काही असेल तर ते सगळं करून घेतात कामं, सगळ्यांकडून करायचे असतात. हे काम केलं पाहिजे, ते झालं पाहिजे. त्यामुळे बॉस आता आमच्यातून रिटायर होतात असं वाटतं आम्हाला सगळ्यांना. मावशी लोकांचं पण तेच आहे की सगळ्यांचे एकदम बॉस आहेत. आणि आता मी फक्त त्यांच्यासाठी प्रार्थना करणार आहे आणि भल्याकडची साधना करते. सर्वांना चांगली बुद्धी आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे, सर्वांचं कल्याण आणि तुझे गोड नाम खंड राहू दे. देवा यांचं भलं कर, देवा यांचं कल्याण कर, देवा यांचा संसार सुखात राहू. देवा यांचं भलं कर, देवा यांचं कल्याण कर, देवा यांचा संसार सुखात राहू. मी काय एवढं कधी बोललेली नाही आहे, पण मी खरंच खूप हे मिस करणार आहे. माझा स्टाफ सगळ्या गोष्टींनी मला साथ दिलेला आहे. माझ्या सिस्टर, माझ्या स्टाफ, माझ्या जोडीवाल्या, माझ्या मैत्रिणी सगळ्यांनी मला बरोबरून मी केलेलं आहे आणि सांभाळून पण घेतलेलं आहे. त्याच्याबद्दल मी त्यांची आभार. काळजी घेतात. आणि अशा आमच्या निलिमा आम्ही खूप मिस करणार आहोत त्यांना, पण त्यांचं पुढचं आयुष्य पण खूप छान हसरं असं या फोटोप्रमाणे त्या कायम हसत असू देत, हसत राहू देत एवढंच सदिच्छा व्यक्त करतो. आणि सर तुम्ही कशी पण आहात ते तुम्ही जन्म झालेल्या ठिकाणी येऊन तुम्ही हे सगळं बोलता आणि तुम्हाला हे सगळं अनुभवायला मिळतं. अशाबद्दल आम्हालाही खूप छान वाटलं की असंच कोणतरी व्यक्ती आहे की तो आपल्या जन्म झालेल्या ठिकाणी येऊन त्याचा गुणगौरव करतो किंवा त्याला चांगलं म्हणतो. थँक्यू त्याच्याबद्दल.